आज आहे फ्रायडे आणि आम्ही चाललो आज उल्वेच्या फिश मार्केटमध्ये. आम्ही तुम्हाला मार्केट वगैरे दाखवतो. आता जितू आणि मी चाललो आहे कारण तनुष आणि लक्षला दोघांना पण अभ्यास आहे, ते दोघे पण घरी. आणि कदाचित आम्ही मावशीकडे पण जाऊ. मावशीची तब्येत बरी नाही आहे, कदाचित जाऊ. आत्ता वाजलेत 8, तर मग जसं टाईम लवकर आवरलं आमचं तर मग आम्ही जाऊ. हा जितू, आता आपण उल्वेचं मार्केट दाखवूया ना. आमच्याकडे मच्छी खूप फ्रेश मिळते, खूप छान ताजी मच्छी. चविष्ट. चविष्ट मी बनवते, मच्छी फ्रेश मिळते. चविष्ट मी बनवते. आणि इकडे ना मुलं माझी करता येणार आहे. जाऊ, आम्ही जाऊन येतो. चलो बाय. तर आता आम्ही चाललोय खाली बेसमेंटला आणि इकडे लक्षला फ्रेंड भेटतात. संकल्प ब्लॉगिंग करते आम्ही. आमचं चॅनल बघा, जान्हवीज किचन. जान्हवीज वर्ल्ड. चलो बाय. आमच्या इथे उल्वेतला शगुन चौक आहे, जो 17 नंबर बस येते ना नेरूळवरून, ती पण इकडे शगुन स्टॉप आहे. हा इथे बस थांबतात, इथून शेअरिंग ऑटो नेरूळसाठी आहेत. आणि बरोबर ह्याच्या बाजूलाच आमचं फिश मार्केट आहे. इथे ट्रेंड्स आहे आणि ट्रेंड्सच्या बाजूलाच फिश मार्केट आहे. उल्वेमध्ये ट्रॅफिक इतकं वाढलंय ना, जेव्हापासून अटल सेतू चालू झालंय तेव्हापासून उल्वेतलं ट्रॅफिक खूप वाढलंय. जेव्हा आम्ही इकडे राहायला आलो तेव्हा इतकं ट्रॅफिक नव्हतं इकडे. आम्ही पोहोचलो आता मार्केटला आणि आमच्या मावशी जिथे आम्ही नेहमी घेतो. एवढी सगळी मच्छी आहे. आता आम्हाला डिसाईड करायचंय की आम्हाला काय घ्यायचं. सुरमई आहे, रावस, हलवा, हे कुठला मासा आहे ते माहिती नाही मला. हे आमचं असं मार्केट असं दाखवतंय. खूप सारं इकडे लांब मार्केट आहे, बरोबर रिलायन्स डिजिटलच्या समोरच. काय घ्यायचंय? बोला आता काय घ्यायचंय. आणि इकडे प्रिशाची मम्मी, काल आपण प्रिशाला भेटलो ना, प्रिशाची मम्मी माझी फ्रेंड सुवर्णा, आणि आम्ही दोघी पण आलो आता मच्छी घ्यायला. त्यांनी पण कोळंबी घेतली आहे, माझी ऑलरेडी घेऊन झाली आहे. ब्लॉग बनवायचं. स्वतः आमची मच्छी घेऊन झाली आहे आणि आम्ही चाललो आता मावशीकडे. थोडा वेळ मावशीला भेटू आणि मग निघू, कारण आता ऑलरेडी 8:30 झालेत, 8:20 झालेत. मी येऊन मला स्वयंपाक वगैरे करायचं. स्वतः जातो आम्ही मावशीला, थोडं भेटतो. ते आम्हाला हल्ली असं होतंय, आम्हाला इथल्या इथे जरी जायचं असेल ना तरी इतकं ट्रॅफिक असते. आता आम्ही 5 मिनिटाच्या अंतरावर आहोत पण इतकं ट्रॅफिक आहे. आणि सगळे गाड्या पण अशा पार्क करतात ना, हे बघा, हे इथेच गाडी पार्क केली, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय. इकडे आहे ही उल्वेची न्यू सोसायटी, जे की आता इकडे खूप डेव्हलप झालंय, रश वाढली आहे. आणि इकडेच आमच्या मावशीचा रूम आहे. या सोसायटीमध्ये मावशी राहते. खूप मस्त झालंय. आता चाललोय मी मावशीकडे. हा आहे गेट, मोठा आहे. मोठा वर एक गार्डन आहे, जिम आहे आतमध्ये. पार्किंगसाठी भरपूर स्पेस आहे, पार्किंगचा काहीच इश्यू नाहीये. फक्त अजून लोक कमी राहायला आले, अदरवाईज सोसायटी खूप छान आहे. इकडे बघाल तर खूप मस्त हवा आहे. इकडेच बाजूला समुद्र आहे, त्याच्यामुळे इकडे हवा खूप आहे. आणि हा बिल्डिंगचा एंट्रन्स आहे. अजून या सोसायटीचे आम्ही ना वेगवेगळे व्ह्यूज तुम्हाला देऊ. ॲक्च्युली इथून ज्या बाजूच्या बिल्डिंग्स आहेत ना, तिथून एक रेस्क्यू एरिया दिला त्यांनी. तिथून अटल सेतू आणि सी व्ह्यू खूप छान आहे.
आणि तुम्ही बघाल तर ह्या गिफ्ट एवढ्या मोठ्या दिल्यात ना, मस्त छान आहे. या. आमच्या उलवेमध्ये ना सेक्टर 20ला समर्थ कृपा म्हणून वडापावचं शॉप आहे. एकदम छान वडापाव असतात आणि आपले मराठी माणसंच आहेत. खूप मस्त वडापाव देते. इथे 2 ताई असतात आणि हे भाजीचं शॉप पण त्यांचंच आहे. कधी यायचे तर विजिट करा, मस्त असतात वडापाव. आम्ही मार्केटवरून आलोय आता आणि आम्ही काय काय आणलंय. सुरमई घेतली आहे आणि कुपा मच्छी. हे सुरमईचेच पीस आहेत. हे जे मी मच्छीच्या आमटीसाठी वापरेन हे सुक्कं करणार आणि सुरमई फ्राय करणार. तर मी ही मच्छी आहे ना डायरेक्ट अशा मसाल्यात कर. ही पण मी थोडी आता ही सुरमईवरती मी ना थोडंसं जिरे घालून घेतले आणि मी ऑलरेडी ना पेस्ट करून ठेवत असते. अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट ती पण ह्याच्यावर टाकायची. अजिबात मच्छीला स्मेल करत नाही. मस्त होते, फ्लेवर छान होते. हे ना तंदुरी खाल्ल्यासारखी. याच्यामध्ये आता मसाला घालणार. हा आमचा घरगुती मसाला आहे. आम्हाला आई बनवून देत असते आमच्या घरगुती पद्धतीने. याच्यामध्ये सगळं खोबरं वगैरे असतं, त्याच्यामुळे दुसरं काय ॲड करण्याची गरज लागत नाही. नंतर याच्यामध्येच ऑइल टाकणार. असं दाखवणार असं नाही पाडणार. तर याच्यामध्ये हे टाकलेत आमसूल आंब्याचे. बस याच्यावरती मीठ टाकलंय. याच्यावरती आता बेसन टाकून झालंय. बस मिक्स करायचं आणि मॅरिनेट हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. इथे मी आता फिश कढीसाठी घेतलंय ओलं खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि मिरची. हा फिश कढीसाठी मी एवढा मसाला वापरणार आहे. हे वाटण आपलं रेडी झालंय. आता मी डायरेक्ट त्याला फोडणी घालते. कढीसाठी मस्त त्याला परतून घ्यायचं. आता बघाल तर ह्या मसाल्याला पूर्ण तेल सुटलं आहे. आता याच्यामध्ये आपण ॲड करूया थोडीशी हळद, नंतर तिखट मसाला. हा माझा घाटी मसालाच आहे, जो मी फिश फ्राय आणि कढीला घाटी मसालाच वापरते. आणि चवीपुरतं मीठ. इथे बघू शकता माझी फिश कढी रेडी झाली आहे. आणि इथे जे मी सुरमई मॅरिनेट करायला ठेवली होती ती ऑलरेडी 15 ते 20 मिनिटं मस्त मॅरिनेट झाली आहे. आता मी पटकन सुरमई फ्राय करून घेते. पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि याच्यामध्ये तेल घालून घेते. तर पटकन ह्या आता रव्यामध्ये मी मस्त डीप करून घेतली आहे. ह्याच्यामध्ये टाकली आहे. तर आता आमचं जेवण रेडी झालंय आणि इकडे जान्हवीनी बनवलंय हे फिश कढी, राईस, नंतर हे सुक्क आहे फिश सुक्क आणि इकडे फिश फ्राय. तर चला जेवूया आता. आत्ताच आमचे सगळ्यांचं जेवण झालंय. मस्त जेवण होतं है ना. मच्छी मस्त होती, टेस्टी होती, फ्रेश होती. हां आता जेवलोय आम्ही. मुलांचा पण सगळं अभ्यास वगैरे झालाय, आवरलाय. आता आम्ही झोपू. इकडे तनुष बसलाय, लक्ष. सो थँक्यू आजच्या सगळ्या ब्लॉग्सना छान सपोर्ट केल्यामुळे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट पण करा
कमेंट केलं तर आम्हाला छान वाटतं. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा आपण भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.